नमस्कार, माझं नाव सुनीता सावंत चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे। आज मी काही खास नाही आहे, फक्त तुमच्याकडे मी तुळशीबद्दल काही खास माहिती शेअर करणार आहे आणि आपल्या घरी तुळस असणं हे किती महत्त्वाचं आहे। आणि तुम्ही पाहू शकता, मी काल 3 तुळस घरी घेऊन आलेली आहे। तर पाहू शकता, हे बघा, ही 1, ही 2 आणि ही 3। तर या 3 तुळस मी घरी घेऊन येण्याचं कारण आहे की उंदीर आमची तुळस खात असल्याचा मला असा अनुभव आला की 2 आणि 3 होत्या तुळस। 2 तर मी साबणसाठी आणलेल्या, साबण जे मी घरी साबण तयार केले त्याचाही व्हिडिओ आहे। तर त्यावेळेला साबणात तुळस टाकायची होती म्हणून मी त्या छोटे 2 तुळशी खरेदी केल्या, पण त्याही उंदीर मामानं खाल्ल्या आणि एक जी घरची आपली नेहमीची असते तीही खाल्ली त्यांच्यासोबत। तर मला फार वाईट वाटलं, पण नंतर असं कळालं की चला आता आपण पुन्हा तुळशी घेऊन येऊया। त्यामुळे आणि ते उंदीर खाण्याचंही काही कारण आहे, तर त्याची मी सर्व तुम्हाला माहिती देणार आहे की उंदीर घरातली तुळस का खातो आणि तुळशीचे प्रकार आणि तुळशीचं महत्त्व, आध्यात्मिक पण आणि नैसर्गिक पण, आणि घरात तुळस ठेवण्याचं आणि तुळशीची निगा आणि तुळशीचे आध्यात्मिक अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे माझे। तर तुळशीचं महत्त्व काय असतं, तर मित्रांनो, घरामध्ये तुळस ठेवण्याचं महत्त्व फार आहे। प्रत्येक घरामध्ये एक तुळस असावी आणि वास्तुशास्त्रानुसार तुळस ही कसं पॉझिटिव्ह एनर्जी देतं आणि घराचं वातावरण शांत ठेवतं आणि ऑक्सिजन वाढवण्याचंही काम तुळस करते आणि त्यामुळे उडणारे जे फ्लाइंग कीटक वगैरे असतात तर तेही कमी होतात। शिवाय तुळस ठेवण्याचं दुसरंही एक कारण आहे की जसं की आयुर्वेदिक आपल्याकडे सर्दी होते, खोकला होतो, तर आपल्याला बडे बुजुर्ग, आपले घरातील मोठी थोर व्यक्ती सांगत असते आजी की तुळशीचा काढा घे, चहामध्ये तुळस टाक, सर्दी पडसल, औषध, खोकला। तर अशा वेळेला आपण तुळशीचं हे असतं आणि तुळस सर्वात महत्त्वाचा हवा शुद्ध करते, कीटक दूर करते आणि आयुर्वेदिक फायदे म्हणजे इम्युनिटी वाढवते आपली। तर तुळशीचे प्रकार मित्र आणि मैत्रिणींना 3 प्रकारचे असतात। एक श्यामा तुळस असते, रामा तुळस एक, दुसरी श्यामा तुळस ज्याला आपण कृष्णा तुळस म्हणतो, जी सावळी काळी असते। तर आता माझ्या बहुतेक पाहिले मी 3ही बहुतेक कृष्णा तुळसच आहे। आणि एक वन तुळस असते, जी वनामध्ये तिच्या मंजिऱ्या खूप असतात आणि ते अगदी आपल्या कमरे एवढे वाढतात मोठ्या, तर त्यांचे औषधी उपयोग असतात। आणि घरात तुळस ठेवण्याचं वास्तुशास्त्रानुसार कसं पॉझिटिव्ह एनर्जी तर आपल्याला हवं असतं, पण घराचं वातावरण शांत ठेवते। आणि तर आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की उंदीर तुळस का खातो, तर मी असं पाहिलं की ती सुगंधित असते, तुळशीच्या सुगंधित गुणधर्मामुळे उंदीर तुळस खातो। तर आता मी तुम्हाला तुळस दाखवते। तर पाहू शकता, हे बघा, ही एक आहे, ही एक आणली मी आणि ही आणली। तर तुम्ही म्हणाल 3 तुळस का घरामध्ये एकंदर एकच असते, तर असं काही नाही आहे, आपण अनेक तुळस लावू शकतो। याला कारण असं आहे की तुळस घरामध्ये एक तुळस असेल तर तिला उंदीर न खाल्लं किंवा अशा काही कारणानं तुळशी आपल्या तिची योग्य निगा न राखल्यास तुळस घरातून नष्ट होण्याआधीच दुसरी तुळसही घरात अशा अनेक ठिकाणी तुळशी ठेवल्या तरी चालतात, अनेक साईडला आपल्या, म्हणजे जसं की विषम संकेत ठेवायच्या। तुळशी कितीही असल्या तरी चालतं, जेवढ्या घरात तुळशी ठेवाल तेवढं चांगलं, कारण तुळशीला विषम संकेत ठेवायचं, जसं की 3 ठेवायच्या, 1 2 3 आणि 3 ठेवायच्या किंवा 5 किंवा 7 किंवा 9 असे विषम प्रकार आहेत तुळशीचे, की या विषम संकेत आपण माता तुळशीला ठेवू शकतो। तर तुळशीचा एक मंत्र आहे, तर तो मी बोलते की महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आदि व्याधी हरा नित्यम
तुलसी त्वं नमोस्तुते. तर तुळशीचे असे खूप सारे आयुर्वेदिक फायदे आहेत. घरात शांतता, सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जी वगैरे. तर विषम संख्यात तर मी तुम्हाला सांगितलं 3, 5, 7, 9 अशा विषम संख्येत आपण तुळस ठेवायची असते. आणि दुसरी गोष्ट अशी की तुळशीची सुगंधित गुणधर्मामुळे उंदीर मामा तिला खातात, म्हणून मी 3 आणले. आणि काल मी ज्या वेळेला गेली तर, आणि माझ्या आत्ताच नाही आहे, फार पूर्वीपासून मी खूप साऱ्या तुळशी ठेवते. असं काही नाही आहे की तुम्ही घरात एकच तुळस ठेवा. तर ते कशी अगोदरची तुळस तुमची निगा, आता मी बोलले त्याप्रमाणे तुळशीला पाणी मित्रांनो फार कमी लागतं. मैत्रिणींनो, पाणी अगदी म्हणजे तिला थंडीच्या दिवसात तुळशीलाही थंडी वाजते. तुळशीची खूप निगा घ्यावी लागते, खास करून थंडीच्या दिवसामध्ये. तिला 2 ते 3 दिवसानं एक दिवस आड करून पाणी द्यायचं. मग तुम्ही म्हणाल तुळशीला रोज पाणी घालतो आपण, तर ते कसं घालायचं की अगदी जरासं घालायचं. जरासं म्हणजे आपलं एवढंसं पितळेचं छोटा लोटका असतो, एवढा छोटुकला, तर खूप मिळतात बाजारात. तर तोच छोटासा किंवा ग्लासात अगदी जरासं पाणी टाकायचं, नावाला अगदी जरासं. आणि मग बाकी असं तिला जास्त पाण्याची गरजच नाही आहे. नाहीतर मग ती तुळस आतमधून कारण तुळशीला खूप निगा ठेवावी लागते. तर तिची मातीसुद्धा कशी, तुळशीची योग्य निगा अशी की ती माती पोरस असावी आणि ड्रेनेज सिस्टम तिचं चांगलं असावं. म्हणजे तुळशीत आपण पाणी ओतलं तर ते लगेच खाली गळून पडायला हवं. आणि उंदीर जर येतात तर मी सुद्धा खूप हे पाहिलं की उंदीर का आपल्या तुळशीला खातो. कारण घरात उंदीरांचा खूप सुळसुळाट झालेला, तर आजूबाजूला कुठूनही असे उंदीर येतच असतात. उंदीर काय येतात तर ते माहीतच आहे की त्यांना असं खूप सारं अन्न उघड्या अन्नावर, उघड्या पदार्थांना मग ते खायला येतात. त्याच्यामुळे उंदीर आपल्याला त्रास देतात. तर उंदीर येऊ नये म्हणून मित्रांनो आपण काय करायचं, आपल्याकडे पुदिना असतो, त्या पुदिन्याच्या पानांचा रस काढायचा आणि त्याचा स्प्रे बॉटलमध्ये भरून त्याचा असा स्प्रे मारायचा. आणि दुसरं आहे की कापूर, पाण्यामध्ये कापूर असं पूड अशी टाकायची आणि त्याचाही स्प्रे मारायचा तुळशीवर. आणि दुसरं असं आहे की पुदिना आणि कापूर आणि लवंगाचीही पावडर घ्यायची आणि लवंगांची पावडर घेऊन त्या पाण्यात टाकून त्याचा स्प्रे मारायचा. मग उंदीर तिकडे येणार नाही. तर अशी ही तुळशीची योग्य निगा ठेवल्यास आपली तुळस, आणि पाणी फार कमी देऊन, पण तुळशीला सकाळचा सूर्यप्रकाश फार आवडतो. जसं मित्रमैत्रिणींना आपण नाश्ता करतो, सकाळचा पोट भरून नाश्ता खाल्ला की मनुष्य दिवसभर काम करतं, मग दुपारी त्याला विशेष काही जरासं खाल्लं तरी. तुळशी मातेचं तसंच आहे, तिला सकाळचा सूर्यप्रकाश फार आवडतो. म्हणून कदाचित बडे बुजुर्गांनी तिला अंगणात मध्यभागी स्थान दिले की तिला छान असा सकाळचा उगवते सूर्यकिरणाचा प्रकाश आवडतो. आणि तिचं खत म्हणाल तर घरचं ऑर्गॅनिक खत द्यायचं, कंपोस्ट. तुळशीला जास्त काही खताची आवश्यकता नसते, पोरस मिट्टी ठेवायची माती, आणि जास्त काही तिला हे लागत नाही, खतांची आवश्यकता नसते. जे काही ऑर्गॅनिक असेल ते जसं बाजारात पण भेटतं, तुम्ही घरीही तुमच्या किचन गार्डनमधलं खत तयार करून तुळशीला अगदी जरासं खत द्यायचं. तर आणि तुळशीचे आध्यात्मिक फायदे असे असतात की घरामध्ये तुळस असेल की संध्याकाळी तुळशीजवळ आपण दिवा लावतो, आपल्या मनाला किती शांती मिळते. तुळशीचं पूजन, जसं आत्ता मी मगाशी मंत्र म्हटला की महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आदि व्याधी हरा नित्यम तुलसी त्वं नमोस्तुते. तर अशी ही आपली तुळशी मातेला असा मंत्र म्हटला की घरातली ती आधी व्याधी हरवते. आणि मग मला तर फार वाईट वाटलं की माझं उंदीर तुळस का खातं. तर असं काही नाही आहे, शेवटी तो पण एक प्राणी आहे, त्याला भूक लागलेली असते, तिच्या सुगंधित गुणधर्मामुळे तो आकृष्ट होतो आणि तो खातो. आणि उंदीर काही नाही खात, दोडकीही खाल्ली माझी त्यांनी, सगळं. आता ते काय झालं आहे, मी चिमणी काढली, तर चिमणी काढल्यामुळे त्या पाईपामधून ते उंदीर तिथे, म्हणजे पाईप सगळा पॅक आहे, व्यवस्थित जाळी आहे, परंतु ते होतं कसं इकडे कुठे खालून इकडून तिकडून येतात, खिडक्या उघड्या असतात, मग ते जाऊन त्या जागेत बसतात. कारण तिकडे ना मी अशी एक जागा केलेली आहे, जो आपला किचनचा चिमणीचा पाईप असतो मोठा असा, तर तो मी एक हाईड केला. तर त्या हाईड करताना ते जे असं हे लाकडाचं एक असं कंस्ट्रक्शन तयार केलं, त्यामध्ये त्या लपून बसतात आणि मग रात्री ते इकडे तिकडे आणि सगळ्या झाडांमध्ये हैदोस घालतात. तर त्यांचाही मग इंतजाम करावा लागला आहे मला, मी केक वगैरे टाकलेला. तर असं सर्व आहे. तर दिवसातून 3 ते 4 तास सूर्यप्रकाश आपल्या तुळशी मातेला फार आवडतो. आणि कधी कधी आपल्या शहरातल्या घरांमध्ये
आपण पूर्व पश्चिमेलाच तुळस लावतो, तर पूर्वेला जरासं ऊन आलं तरी बास होतं, तिला पण पाणी कमी टाकायचं आहे. तर असं आहे की तिला जास्त ओलावा नाही ठेवायचा तुळशीला. आणि तुळशीचं दर्शन फार, सकाळी उठलं तुळशीचं दर्शन घेतलं की तुम्हाला खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते मित्रमैत्रिणींना. आणि घरात संध्याकाळी तुळशीला दिवा, तुळशी पूजन, त्यामुळे घरात शांती निर्माण होते आणि मन शांत ठेवते. असे हे तुळशीचे आध्यात्मिक फायदे आहेत जे आपल्या सर्वांना माहीतच आहे. कारण भारतीय वास्तुशास्त्रात तुळशीला किती महत्त्व आहे हे वेगळं काही मी सांगायला नको. आणि माझ्या घरात मी तुळस घेतल्यावर आपल्या सर्वांच्याच घरात तुम्ही विचार करा, जर तुळस असेल तर, आणि नसेल तर काय वाटतं, किती घर खाली खाली वाटतं. असं झाडाझुडपांमुळे घराची शोभा वाढते. पण एक तुळस जरी असेल ना मित्रमैत्रिणीनं, तरी त्या घरामध्ये सगळं सौख्य येतं. तर अशी ही तुळशी माता आपल्याला, तर मी माझी मुलगी होती लहानपणी, ती पण अशी स्कूलमधून यायची आणि 11 वाजता एक साधारण ती काहीतरी अशी अनुभव सांगते तुळशीचा. साधारण ती काहीतरी एक नर्सरी ज्युनियर सिनियरला होते, तर ती यायची आणि अशी हलवायची तो एवूट 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 आणि तिला पाणी द्यायचे एवूट. मग असं नाही करायचं, तुळशीचा प्रकाश खाते ती. ती नाश्ता करते मम्मी. तर असं सगळं, आता ती मुलगी मोठी झाली माझी, तर असं तुळशीचं महत्त्व घरातील सगळ्यांना माहिती असतं. आणि अजून एक माझ्या घरात म्हणजे माझ्या आईनं मला, आम्ही ज्या वेळेला लहान असायचो तर आई बोलायची की ज्या वेळेला ती पुण्याला स्वतंत्र राहायची, घरामध्ये सासू सासऱ्यांमध्ये न राहता पहिल्यांदा गेली, तर मग घरच्या गरीब आर्थिक परिस्थितीमुळे ती बोलली, त्यावेळेला नाही का अशा लोखंडाच्या बालट्या असायच्या, बादल्या, त्या बाल्टीमध्ये त्या आईनं तुळस लावलेली. आणि तिचं आर्थिक परिस्थिती सांगितलं, आमचे डोळे भरून यायचे की एकच साडी असायची मित्रमैत्रिणींना आईला. ती रात्रीची साडी धुवायची, वाळवायची, तोवर अण्णांचे कपडे घालायची, ती पॅन्ट शर्ट. आणि बघा म्हणजे माझी माय माऊली आज नाही आहे या जगात, पण तिनं सांगितलेला अनुभव माझ्या मात्र स्मरणात राहिला, तर तुमच्याशी शेअर करते. की सासू सासऱ्यांची भांडण झाल्यावर तिला घरातून वडिलांचं आणि एकच मुलगी होती मोठी, माझी जी बहीण, आता आजी, म्हणजे आता तिचं वय आता ती 60कडं 60 कंप्लीट झालं आहे तिचं, 60-62 असेल माझ्या मोठ्या बहिणीचं वय. तर ती ज्या वेळेला लहान होती तर त्यावेळेला आई बोलली की आम्हाला घरातून हाकलून दिलं सासू सासऱ्यांनी. मग पुण्यामध्ये एका तुळशी बागेतच कुठे त्यांनी एक वाडा घेतला, त्यावेळेला वाडे होते मग भाड्यानं. मग त्या वाड्यामध्ये आईनं, तर आई रात्रीच अण्णांचे कपडे घालायची आणि ती साडी धुवून ठेवायची, पुन्हा सकाळी तीच साडी घालायची. तर तो साधारण 1962चा काळ होता. तेव्हा मग आईला ते असं तिचं ती आठवण तिने आम्हाला सांगितली की ती तुळशी पूजन कसं करायची. की एका पत्र्याच्या बाल्टीत, मोठ्या बाल्ट्या नाही कानवाल्या अशा पूर्वीच्या असायच्या, तिनं त्यात तुळस लावून ती तिचं रोज पूजन करायची. तर असं हे सगळं तुळशीचं माझं हे जे ज्ञान आहे की तुम्हाला मी सांगत आहे. शेवटी तुळस ही फक्त वनस्पती नाही आहे मित्रांनी मैत्रिणींना, तुळस ही आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवणारी एक अशी शक्ती आहे. तर माझ्या तुळशीची निगा, माझ्या तुळशीचं हे अशी मी निगा ठेवते. आता आपण आणली, मी याचाही व्हिडिओ करेल दुपारी. मी आता हे मी एक छान अशी वाशीवरून छान अशी ग्रीन कलरची कुंडी आणली. पण मला आता असं वाटतं की त्या प्लॅस्टिक कुंडीत न लावता माझ्याकडे सिमेंटच्याही कुंड्या आहेत, त्याच्यातच लावेल. तर असं, आणि ते मटका पण छान आहे बघा. तर काल मी अगदी नेहमीच्याच ठिकाणी न घेता जरा दुसऱ्या ठिकाणावरून आणली लांबून, की जरा चांगलं रोपं आपल्याला मिळायला हवी. तर तुळशीचं असं महात्म्य आहे. तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर असं माझा तुळशीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याचा मला जरूर रिप्लाय करा. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.